नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील 92,66,000 शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात किती रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, याचबरोबर आता नमो शेतकरीचा पुढचा येणारा 6वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, किती रुपयांचा येणार व राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी संदर्भात काही बदल करण्यात आलेले आहेत का, या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, नमो शेतकरी योजनेची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून आज जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करत असताना नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत भेटणार आहेत, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर आता शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की दादा, नमो शेतकरीच्या आम्हाला आतापर्यंत 5 हप्ते वितरित झालेले आहेत आणि हप्ता 4 महिन्याला आम्हाला 2-2 हजार रुपयाचा हप्ता येत होता, पण आता तुम्ही म्हणतात की नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची वाढ झाली, म्हणजे नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली, मग आता नमो शेतकरीचा आता येणारे हप्ते किती रुपयांचे येणार? तर तुम्हाला 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचे इथून पुढचे हप्ते येणार आणि 3,000 रुपयाचे 3 हप्ते एका वर्षामध्ये, म्हणजे 4 महिन्याला 3,000चा एक हप्ता, असे मिळून 3-9,000 रुपये वार्षिक 9,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा होणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की दादा, पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता आला नाही, मग आता येणारा नमो शेतकरीचा 6वा हप्ता 2,000 रुपयाचा येणार का 3,000 रुपयाचा येणार आणि तो किती तारखेला येणार, आणि हे सगळं येण्याकरता आम्हाला काय करावं लागणार, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आता याच प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली, त्यामुळे आता नमो शेतकरीचा येणारा 6वा हप्ता 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा येणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आता 3,000 रुपयाचा हप्ता या मार्च महिना, हे जे काही मार्च महिना सुरू आहे, आता या 4 ते 5 दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्येच नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात एक जी आर काढला जाईल, शासन निर्णय काढला जाईल आणि याच्यानंतरच एकंदरीत नमो शेतकरीचा 6व्या हप्त्यासाठी जेवढा काही निधी लागेल ते निधी सुद्धा याच्यामध्ये वितरित होईल आणि 3,200 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी लागणार आहे, कारण की 1,000 रुपयाची अतिरिक्त वाढ या हप्त्यामध्ये केलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी 3,200 कोटी रुपये वितरित केले जातील आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता याच महिन्यामध्ये 7-8 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। आता हा नमो शेतकरीचा हप्ता जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 4 कामं करायची। सर्वप्रथम शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। फार्मर आयडी काय सध्या काय बंधनकारक नाही, परंतु फार्मर आयडी काढून घेणे सध्या बंधनकारक नसलं तरी, काही बंधनकारक जरी नसलं तरी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यानंतर तुम्हाला लँडची बाब यस ठेवायची आहे। त्यानंतर तुमच्या आधारला बँक खाते लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। याच्यानंतर तुमचं पीएम किसानची केवायसी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या 3 ते 4 बाबी जर तुमच्या ओके असतील किंवा यस असतील, यापैकी काही जरी प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता येण्याकरिता कोणतीही अडचण येणार नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू शकतो। याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अजून एक कमेंट्स मध्ये एक प्रश्न केला होता की दादा, नमो शेतकरीचा 6वा आणि 7वा हप्ता 2 हप्ते 3,000, 6,000 रुपये एकत्र येतील का? तर नाही, तर नमो शेतकरीचा 6वा हप्ता फक्त एकच येणार आहे आणि तो पण 3,000 रुपयाचा येणार आहे। त्यामुळे जे काही राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातली मोठी घोषणा अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून केलेली आहे। 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक भेटणार आहेत आणि आता पीएम किसानचे 6,000 वार्षिक आणि नमो शेतकरीचे 9,000 रुपये वार्षिक, असे मिळून 15,000 रुपये वार्षिक नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भेटणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर आता हे सगळं जर पाहिलं तर आता 15,000 रुपये वार्षिक भेटणार आहेत। आता यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली आहे, परंतु केंद्रानं काय पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही, त्यामुळे पीएम किसानचे 6,000 भेटणार, नमो शेतकरीचे 9,000 रुपये भेटणार आहेत। आणि आता आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये आता ज्या राज्यातील जवळपास 92,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वार्षिक 15,000 रुपये
नमो किसान आणि PM किसान योजनेअंतर्गत जमा होणार आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे अपडेट संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता आता पाहणाऱ्या शेतकरी बांधवांनी सगळ्यांकडे पोहोचावे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करावे आणि शेवटी चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।